Hello students, today we are going to learn the next lesson in comprehension unit Arunima Sinha a biography. Before that we will see pre-reading activity. List a few people who have climbed Mount Everest despite their physical difficulties. There is Rhonda Graham, Bachendri Pal, next one Arunima Sinha. How can you be an extraordinary person? We can become extraordinary person doing unbelievable task or doing unbelievable work. Let's start the lesson. Arunima Sinha is the first Indian amputee to climb the Mount Everest. Among women amputees, she is just the second one to achieve this milestone. Before Arunima, Rhonda Graham, a female amputee from USA, climbed Mount Everest in October 2011. In 2015, she was awarded the Padma Shri Award, the fourth highest civilian award in India. Arunima Sinha won Padma Shri Award in 2015. It was fourth civilian award. Government of India has given her Padma Shri Award in 2015. Before Arunima Sinha, Rhonda Graham also climbed the Mount Everest, and Arunima Sinha is the second woman who climbed Mount Everest. Amputee means ज्याचे पाय डॅमेज आहेत असे. Arunima was a sport enthusiast from the childhood, a national level volleyball player. She decided to get a job in the paramilitary forces so that she can carry on with her passion for sports along with a regular source of income as well. She was also fond of sport. तिला स्पोर्ट विषयी पण खूप आवड होती. So she decided to job in paramilitary forces की जेणेकरून तिचे इन्कम पण चालू होईल आणि तिचे स्पोर्ट्स विषयी जे आवडीचं जे स्वप्न होतं ते पण पूर्ण होईल. बट द फेट हॅड अदर प्लॅन्स. फेट मीन्स नशीब, परंतु तिच्या नशिबात वेगळंच काही लिहिलेलं होतं. बट द फेट हॅड अदर प्लॅन्स. ऑन द नाईट ऑफ 11th एप्रिल 2011च्या रात्री, फाईल ऑन हर वे टू दिल्ली फ्रॉम लखनौ. लखनौमधून दिल्लीला येत असताना फ्रॉम पद्मावती एक्सप्रेस ट्रेनमध्ये शी वॉज अटॅक्ड बाय अ ग्रुप ऑफ लोकल रॉबर्स. त्या ठिकाणचे जे लोकल रॉबर्स होते, दरोडेखोर, त्यांनी तिच्यावरती अटॅक केला. दे ट्राय टू स्नॅच हर गोल्ड चेन. तिच्या गळ्यात असणारी गोल्ड चेन त्यांनी हिसकवण्याचा प्रयत्न केला, की जी चेन विच वॉज गिफ्टेड बाय हर मदर, की जी चेन अरुणिमा सिन्हाच्या आईने तिला गिफ्ट म्हणून दिली होती. दे ट्राईड टू स्नॅच हर गोल्ड चेन विच वॉज गिफ्टेड बाय हर मदर. सी ट्राईड टू रेजिस्ट देम. तिनं त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सी ट्राईड टू रेजिस्ट देम. थँक्स टू हर ॲथलेट फिजिक अँड फिटनेस सी गेव देम अ टफ टाईम. तिनं त्यांना टफ फाईट दिली. बट बिंग अ लोनली गर्ल, परंतु एकटीच गर्ल असल्यामुळे सी कुड नॉट रेजिस्ट देम फॉर लॉंगर अँड इव्हेंच्युअली सी वॉज ओव्हर पॉवर्ड बाय देम. त्यांनी तिच्यावरती मात केली, तिच्याकडली चेन वगैरे हिसकावून घेतली, ती एकटीच असल्यामुळे. देन दोज इनह्युमन गाईज थ्रू हर आउट ऑफ द रनिंग ट्रेन. त्यांनी अरुणिमा सिन्हाला चालत्या रनिंग ट्रेनमधून थ्रू आउट फेकून दिले. थ्रू आउट म्हणजे बाहेर फेकून देणे. देन अनदर ट्रेन कमिंग ऑन द पॅरलल ट्रॅक रन ओव्हर हर लेग.
त्याच वेळेस पॅरलल ट्रॅकवरून दुसरी ट्रेन येत होती. त्या ट्रेन अरुणिमा सिन्हाच्या पायावरून गेली, त्याच्यामुळे तिला हॉस्पिटलला नेण्यात आले. अनदर ट्रेन कमिंग ऑन द पॅरलल ट्रॅक रन ओव्हर हर लेग by the time she reached hospital, the doctors were left with no option but to amputate her left leg below the knee. डॉक्टरांकडे कोणताही ऑप्शन्स नव्हता. लेफ्ट लेग नीपासून म्हणजे गुडघ्यापासून खाली कापावाच लागत होता. वाय? कारण अदरवाईज द इन्फेक्शन कुड हॅव स्प्रेड इन द होल बॉडी. जर कापला गेला नसता तर इन्फेक्शन ते सर्व बॉडीजमध्ये स्प्रेड झालं असतं. म्हणून डॉक्टर डिसाइडेड टू ॲम्प्युटेट हर लेफ्ट लेग फ्रॉम द नी. गुडघ्यापासून खाली कापण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. हर राईट लेग ऑल्सो डिडंट रिमेन कम्प्लिटली इम्युन फ्रॉम दॅट ॲक्सिडेंट. अ रॉड वॉज इन्सर्टेड इन द राईट लेग फ्रॉम नी टू अँकल. नी टू अँकल राईट लेगला पण रॉड इन्सर्ट करावा लागला, कारण तो पण डॅमेज झाला होता त्या ॲक्सिडेंटपासून. देर इज गिवन इन्सिडंट विच ऑकर्ड इन द ट्रेन traveling when she was traveling from Lucknow to Delhi on the 11th April 2011. Local robbers attacked her and snatched a gold chain from her. Also they overpowered her and threw her from the running train. That time on the parallel track another train was also running, went over her leg, so her left leg was amputated by doctor. Her right leg also inserted, in her right leg a rod inserted. Then let's see next paragraph. She spent 4 months at the All India Institute of Medical Sciences. तिने ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसचं जे इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी 4 मंथ स्पेंड केले, न्यू दिल्ली. One day, while lying on the bed in the hospital, she read an article about the Mount Everest. एके दिवशी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस ती बेडवरती पडलेली असताना ती एक आर्टिकल्स रीड करते. कोणतं? माउंट एव्हरेस्ट संदर्भात और माउंटेनियर संदर्भात, जे शिखर सर करतात त्यांच्या संदर्भात एक आर्टिकल्स पेपरला आलं होतं, ते तिनं रीड केलं. देन द इन्स्पिरेशन द अल्टिमेट डेस्टिनेशन ऑफ एव्हरी माउंटेनियर, की जे प्रत्येकाचं स्वप्न असतं की माउंट एव्हरेस्ट सर करायचं, जे शिखर सर करतात. एव्हरी माउंटेनियर ड्रीम. देन ओनली शी डिसाइडेड टू क्लाइंब इट. तिनं पण निश्चय केला. शी डिसाइडेड टू क्लाइंब इट. तिनं पण निश्चय केला की आपणही माउंट एव्हरेस्ट सर करायचं. देन she took inspiration from Yuvraj Singh and other famous personalities who won over cancer and other life-threatening conditions to bounce back and prove their mettle. बऱ्याच जणांनी त्या काळात 2011च्या काळात युवराज सिंगला पण कॅन्सर झाला होता आणि कॅन्सरवरती त्याने सक्सेसफुली मात केली होती. अरुणिमा सिन्हानं पण युवराज सिंगपासून इन्स्पिरेशन घेतलं आणि अदर पर्सनॅलिटी ज्या होत्या त्यांच्यापासून इन्स्पिरेशन घेतलं की ज्यांनी अशा कंडिशनला फाईट दिली आणि ते त्यांच्या धैर्याने ते जिंकले. अशा व्यक्तींपासून तिनं इन्स्पिरेशन घेतलं. पीपल यूज टू कम टू मीट हर इन द हॉस्पिटल अँड सिम्पथाईज बाय सेईंग वर्ड्स लाईक दॅट. तिला भेटण्यासाठी येणारे लोक काय बोलत असे? पहा, यू वुड नॉट बी एबल टू प्ले फुटबॉल एनिमोर. तो आता इथून पुढे फुटबॉल और व्हॉलीबॉल प्ले करू शकणार नाहीस. यू वुड नॉट बी एबल टू प्ले व्हॉलीबॉल एनिमोर. आता व्हॉलीबॉल खेळू शकणार नाहीस. और व्हॉट अ ट्रॅजेडी विथ दिस यंग गर्ल. किती दुःखद घटना घडली या मुलीच्या बाबतीत. असे वर्ड्स भेटायला येणारे लोक तिच्याविषयी बोलत असे. देन व्हाय शी टूक दिस एक्स्ट्रीमली डिफिकल्ट डिसिजन ऑफ क्लाइम्बिंग माउंट एव्हरेस्ट व्हेन शी वॉज ऑलरेडी ऑफर्ड अ जॉब बाय द इंडियन रेल्वेज. लोक असेही म्हणत असे, तिनं असा का निर्णय घेतला की माउंट एव्हरेस्ट सर करायचा की जे तिला इंडियन रेल्वेजकडून जॉब पण ऑफर केला होता. तो जॉब सोडून तिनं माउंट एव्हरेस्ट सर करण्याचाच का निर्णय घेतला, असे लोक बोलत असे. व्हाय शी डिडंट स्पेंड हर लाईफ लाईक एनी अदर हँडिकॅप पर्सन डुईंग अ रेग्युलर 9 to 5 जॉब अँड मेकिंग अ लाईव्हलीहूड. की बाकीच्या हँडिकॅप पर्सनसारखं तिनं 9 ते 5 जॉब करून उदरनिर्वाह का ती पूर्ण
करण्याचं काम करत नाही आहे, का तिने निर्णय घेतला, असे लोक बाहेर बोलत असे. व्हेन शी वॉज इन द हॉस्पिटल पास्ट दिस रॉबरी incident she came across several absurd conspiracy theories like. ज्यावेळेस ती हॉस्पिटलमध्ये होती त्यावेळेस कन्स्पिरेसीज म्हणजे अफवा, रुमर्स, अफवा तिला ऐकू येत होत्या. कोणत्या अफवा होत्या त्या? आय जम्प्ड आउट ऑफ द ट्रेन बाय माय ओन इन द सुसाईड अटेम्प्ट, किंवा आय जम्प्ड आउट ऑफ द ट्रेन टू अवॉइड पनिशमेंट, और आय जम्प्ड out of the train by my own in the suicide attempt. These rubbish rumors hurt me badly. Then only she decided that she would answer to all these fake theories by doing something big, achieving something extraordinary. काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी काम करून तिला या सर्व थिअरीजला उत्तर द्यायचं होतं, असं कोण म्हणतंय? अरुणिमा सिन्हा म्हणते. पहा, टिल दिस पॅराग्राफ वी हॅव सीन अरुणिमा सिन्हा is the first Indian amputee who climbed Mount Everest. Then in 2015 she was awarded with Padma Shri award. Then there is an incident given when she was traveling from Lucknow to Delhi. Local robbers attacked her and overpowered her and threw her from the running train. That time on the parallel track another train was running. Another train ran over her left leg, so doctor amputated her left leg and also inserted a rod in the right leg. She spent after that her 4 months in the All India Institute of Medical Sciences, New Delhi, for taking medicines or for taking treatment. One day she read an article which was about a mountaineer or Mount Everest, so she also decided to climb Mount Everest. She took inspiration from Yuvraj Singh. Yuvraj Singh also overpowered his cancer, so she took inspiration from Yuvraj Singh and other physical personalities. She also spoke about the rumors government of India or Indian Railway also offered her a job, but she refused to take a job and she decided to climb Mount Everest. So today we will stop here. In the next session we will see the rest of the lesson. Thank you very much.